हॅलो मंडळी, बघा कसली भन्नाट लाल रस्सेदार तर्रीदार आपली ही मिसळ. ह्यासाठी आपल्याला छान असं खोबरं घ्यायचं आहे आणि खोबरं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान लाल झालं की आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. तो छान तेल घालून आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाले की कढीपत्ता आणि कांदा छान फ्राय करायचा आहे. एक टोमॅटो घालायचा आहे, तोही छान फ्राय करायचा. त्याच्यानंतर बेडगी मिरची पावडर, हळद घालून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे घाटी मसाला वापरलेला आहे मंडळी, बरं का. ह्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते. धना पावडर घालून घ्यायची आहे आणि छान असं मिश्रण मिक्स करायचं आहे. आपण जे कांदा, खोबरं, लसूण, आलं, काळी मिरी, दालचिनी ह्याचं जे वाटण करून घेतलेलं ते घालायचं आहे आणि मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण मोड आलेली मटकी घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झालं की चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक तांब्याभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरला एक शिट्टी करून घ्यायची आहे मंडळी. फक्त एकच शिट्टी करा आणि बघा कसली तर्री आली आपल्याला. आणि नंतर तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी घालून आपली ही मिसळ सर्व करायची आहे. बघा कसली भन्नाट झाली आहे. आणि अजून चटपटीत पाहिजे असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मटण मसाला घालायचा आहे. नंतर आपण ही सर्व करूया. शेव, कांदा, कोथिंबीर आणि आपली ही तर्री मटकीची. चला, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा ना. थँक्यू.